जय आपण यायचं आहे. जय जय कॅप्टन ऑफ स्टॉर्म स्ट्रायकर. जय आपण यायचं आहे. जय आपण यायचं आहे कॅप्टन ऑफ, कारण कॅश प्राईस आपणास मिळणार आहे. जय आदिल अली तसेच विजय म्हात्रे यांच्याकडनं हे कॅश प्राईस आहे. जयसाठी देण्यात येईल. झेल जो घेतला होता ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आणि तेच तू दाखवलेलं आहे. जो झेल घेतला आहे त्यासाठी पारितोषिक आहे. जय पिताश्रीकडनं पारितोषिक मिळालं आहे. सर्वात मोठा सन्मान आहे, बहुमान आहे. पारितोषिक भरपूर मिळतात, पण पिताश्री जेव्हा पारितोषिक देतात ना, त्यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही आहे. आईवडिलांकडनं जेव्हा ते पारितोषिक मिळतं ना, त्यापेक्षा मोठा सन्मान कुठलाच असू शकत नाही. काय वाटतंय? खूप मस्त फील करतोय. हा झेल जो घेतलेला आहे तो महत्त्वाचा वाटतो की तुम्ही चॅम्पियन ठरलात ते महत्त्वाचं वाटते? दोन्ही. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन असणार आहे. यापूर्वी खरं तर तुमचा संघ सेमीमध्ये सुद्धा प्रवेश केला नव्हता, पण या वेळेला तुमचा संघ चॅम्पियन ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन जय. आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आहे, ते बाय जय कॅप्टन आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर अजून पारितोषिक मिळणार आहे, पण ते हे कॅचसाठी पारितोषिक आहे. खूप खूप अभिनंदन जय. विकास कामानकर आपण यायचं आहे. 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. माननीय श्री संदीपजी चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक विकास कामानकर. मी विनंती करतो नोराबाई यांना त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. विकास कामानकर चेहऱ्यावर तितकंसं स्मित हास्य नाही, पण तो सेमीफायनल रनर्स अप ही सुद्धा काही कमी कामगिरी नाही. 16 संघामध्ये तुम्ही जेव्हा दुसऱ्या क्रमांकावर राहता ना, ही सुद्धा फार मोठी कामगिरी आहे. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपण जे ग्राउंडमध्ये पेंटिंग्स बघितली, ही जी पेंटिंग्स काढली होती आमचे पेंटर प्रवीणजी यांनी काढली होती. विनंती असेल आपण यायचं आहे मुख्य मंचावर. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल नुराबाई शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते सत्कारित केलं जाईल आमचे पेंटर प्रवीण यांना. हे पर्सनॅलिटी जर आपण बघितले तर साधारण जे कलाकार असतात ना, प्रवीणजी यांची पर्सनॅलिटी बघा. कलाकारांची पर्सनॅलिटी या पद्धतीची असते. प्रवीणजी भोईर यांचा हा सत्कार होतोय, ज्याने ही जी पेंटिंग आपण बघितली मैदानामध्ये ती काढलेली आहे प्रवीणजी यांनी. नुराबाई यांच्या शुभ हस्ते त्यांना खरं तर सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. अतिशय सुंदर पेंटिंग प्रवीणजी, आपलं खरं तर विशेष अभिनंदन आहे. त्यानंतर या मैदानाची जी शोभा वाढवली, हे मैदान अगदी जबरदस्त सुसज्ज केलं. ज्या सपाट मैदानाला ज्यांनी स्टेडियमचं रूप दिलं ते आमचे वेदिका मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर हंसराज पाटील यांना विनंती आहे आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल. सो हंसराज पाटील आपण यायचं आहे. वेदिका मंडप अँड डेकोरेटर्स आणि मैदान सजवलं ज्यांच्या माध्यमातून VIP शामियाना, सर्व गॅलरीज आपण पाहतोय, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था. हंसराजी आपण यायचं आहे. आपलं खूप खूप अभिनंदन, स्वागत. नुराबाई आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान आणि सत्कार करायचा आहे. खरं तर आपण स्वागत नाही, सन्मान आणि सत्कार करतोय. ही खास KPLची आठवण आहे. हंसराजी ही ट्रॉफी जेव्हा मोमेंटो पाहाल ना, तेव्हा KPL 5व्या पर्वाची आठवण येईल. विनंती करतोय माननीय श्री नरेशजी लोखंडे आपण सुद्धा याचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा सन्मान केला जाईल. नरेशजी लोखंडे. नरेशजी लोखंडे आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या आपला सुद्धा सन्मान आणि सत्कार केला जाईल. नरेशजी आपण यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान आणि सत्कार केला जाईल. नुराबाईने विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नरेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे.
अजूनही काही स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत आणि त्यानंतरच प्राईज डिस्ट्रीब्युशन या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहोत. एस एच एंटरप्राइजेसचे अजरभाई शेख साहेब आणि संजयभाई म्हात्रे साहेब आपण सुद्धा यायचे आहे. चला आपण सन्मान करूया आपले अंपायर्स. मी विनंती करतोय हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. आमचे अंपायर अजित म्हात्रे. अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर. खरं तर ते अष्टपैलू खेळाडू म्हणून सुरुवातीला त्यांची कारकीर्द होती. मी विनंती करतोय हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अजित म्हात्रे जबरदस्त अंपायरिंग KPL सीझन 5 मध्ये सुद्धा जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा हा सत्कार केला जातोय. सत्कार केला जातोय एस एच एंटरप्राइजेसचे अजरभाई शेख त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर अंपायर अमोल वेतोस्कर आपण सुद्धा यायचं आहे. अमोल वेतोस्कर सर हे जे फक्त अंपायर नाही एक कालचे जबरदस्त हर हिटर बॅटर होते. अजित सर असो अमोल वेतोस्कर विकेट किपर बॅटर ओपन क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी सध्या आपण बघतोय. अंपायरिंग करताना त्यांचा सुद्धा हा सत्कार हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अमोल वेतस्कर यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. अतिशय उत्कृष्ट पंचमध्ये कामगिरी पार पाडली म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. अमोल वेतस्कर. त्यानंतर अंपायर विरल नायर सर. लगेच या विरल नायर 5 दिवस कंटिन्यू अंपायरिंग केली आहे. विरल नायर सर याने त्यांना सुद्धा सत्कारित केलं जाईल. अमित गोलतकर सर आपण सुद्धा या. अमित गोलतकर यांतर विरल नायर यांचं सन्मान आणि सत्कार करतायत एस एच एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. अमित गोलतकर आपण सुद्धा यायचंय. पंच अमित गोलतकर यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार केला जातोय. कारण अतिशय उत्कृष्ट पंचमध्ये कामगिरी प्रमोद पार किने. पाडली KPL मध्ये. प्रमोद किने अंपायर प्रमोद किने. डान्सिंग अंपायर प्रमोद किने आपण यायचंय. यस डान्सिंग अंपायर प्रमोद किनी यांना सुद्धा सत्कारित केलं जाईल. एस एच एंटरप्राइजेसचे हजरतभाई आणि संजय यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या जोडीला लगातार 5 दिवस जबरदस्त समालोचन ज्याने केले ते पालघर भूषण प्रमोद शेडगे. समालोचक प्रमोद शेडगे महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक. कारण सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकला कित्येक मेगा इव्हेंट मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलेला असे समालोचक ज्यांनी सलग 5 दिवस उत्कृष्ट समालोचन केलेलं आहे. प्रमोद शेडगे अतिशय सुमधुर आवाजात त्यांनी समालोचन केलं. प्रमोद शेडगे आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. KPL मध्ये बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. त्यानंतर आमचे स्कोरर कारण जे जे समालोचक मला वाटतं आउट ऑफ कंट्रीमध्ये पण जाऊन आमचे काही समालोचक आहेत ते समालोचन करून आले. म्हणजे 5 सीझनचा डेटा ज्यांच्याकडे आहे ते आमचे स्कोरर विजय कांबळे आणि आयुष सावंत आपण सुद्धा यायचं आहे. विजय कांबळे आणि आयुष सावंत आपण यायचंय. विजय कांबळे आपण यायचंय. सर्वप्रथम आयुष सावंत येतात आणि लवकरच आर्किटेक्ट ची पदवी सुद्धा ते प्राप्त करणार आहेत. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अंधेरीला राहतो आयुष सावंत आणि समोरच्या युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्टची पदवी घेताना दिसतोय. फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये आर्किटेक्ट ही पदवी. आणि हेमंत
हे दोन्ही स्कोरर आहेत ना, अशा प्रकारचं स्कोरिंग मला कुठेही बघायला मिळत नाही आहे. आणि डाटा जो आपल्यापर्यंत सादर करतायत, जो अपडेट आपल्याला देतात, अशा प्रकारचा अपडेट कुठलाही स्कोरर देत नाही आहे. विजय विशेष अभिनंदन आहे. आयुष विशेष अभिनंदन. त्यानंतर आमचे डीजे ज्यांनी चांगलं वाद्यवृंद वाजवलं. या 5 दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला डीजे यायचा. नाही, खरंच यांनी खरं तर खूप चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली. ठेवणीतल्या धून प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या डीजे. या KPL मध्ये 5 दिवस सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे. मात्र KPLच्या 1 महिना अगोदरपासून ज्याने जबरदस्त काम केलंय आणि प्रत्येक मॅचची हायलाइट्स, टुर्नामेंट चालू होण्याच्या अगोदरचे व्हिडिओ सर्व जे सिनेमॅटिक ज्यांनी बनवले ते आहेत SJ ब्रदर्स. आपण सुद्धा याचं जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. आपण त्यांना सुद्धा सत्कारित केलं जाईल. सूरज आपण यायचंय. सूरज आपण यायचं आहे. SJ ब्रदर्स, सूरज, जिग्नेश आणि त्यांची ऑल टीम, आपण पूर्ण टीम, ही पडद्याची मागची टीम आहे. तुम्ही जे लाईव्हला सिनेमॅटिक पिक्चर बघितल्या, हायलाइट्स बघितल्या, या हायलाइट्स माझा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तो व्हिडिओ बनवण्याचं काम SJ ब्रदर्स या टीमने केलेले आणि ती ही टीम आहे ज्यांनी हे काम केलेलं आहे. सिनेमॅटिक हायलाइट्स आपण पाहतोय SJ ब्रदर्स. स्पेशली सूरज, अगदी शॉर्ट टाइम मध्ये सूरजने प्रत्येक गोष्टी व्यवस्थित केली आहे. आणि टीम 94 टीम कुठेही फायनल पर्यंत पोहोचली, ट्रॉफी कमावली, तर लगेच 15 मिनिटांमध्ये त्यांचा लगेच शॉर्ट व्हिडिओ पोचला जातो हजरतभाई शेख यांच्या मोबाईलवर. प्रत्येकाला या ठिकाणी सूरज यांचं असतंय. मोमेंटोस दिला जाते. प्रत्येकाला KPLचा एक आकर्षक ही ट्रॉफी दिली जाईल. आणि सूरज, जेव्हा जेव्हा आपण ही ट्रॉफी पाहाल तेव्हा KPLची आठवण तुम्हाला नक्कीच येईल. आठवण नक्कीच होईल. हे पाहू शकता सन्मानित करण्यात येते SJ ब्रदर्स. सिनेमॅटिक हायलाइट्स आपण सातत्याने बघितले, अगदी पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत. जे ऑनर्स आहेत प्लीज ऑनरला विनंती आहे, जे ऑनर आहेत आपण VIP डायसवर यायचं आहे. होम स्पोर्टचे ऑनर मला वाटते दत्ता साबले, आपण खाली आहात उभे, प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण वर यायचं आहे. त्यानंतर ही स्पर्धा पूर्ण जगभर यूट्यूबवर जागवणारे संतोष नाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम आली होती. ती tenniscricket.in साहिल चव्हाण आणि टीम आपण यायचं आहे. tenniscricket.in ज्यांच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या मधून स्पर्धा बघितली. एक दर्जेदार प्रक्षेपण प्रेक्षकापर्यंत गेलं. tenniscricket.in. साहिल भरपूर अगोदरपासून साहिलने चांगला सपोर्ट केलेला आहे या टुर्नामेंटसाठी. tenniscricket.in ची टीम आहे आणि SH एंटरप्राइजेसचे अजदभाई शेख, त्याचबरोबर संजयभाई मात्रेंना विनंती असणारे आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. हे सुद्धा पडद्यामागचे हिरो आहेत, याने सुद्धा पडद्यामागे काम केलेलं आहे आणि ही स्पर्धा पूर्ण जगभर प्रसिद्ध करणारे tenniscricket.in चे ही टीम आहे. आणि साहिल सर्वात fantastic जास्त job. सपोर्ट साहिल चव्हाण याचा स्पर्धा चालू होण्या अगोदर सुद्धा चांगला सपोर्ट साहिल याचा मिळाला होता. त्यामुळे ही स्पर्धा एक सक्सेसफुल स्पर्धा पार पडताना आपल्याला दिसली आहे. साहिल आपल्यामध्ये आहे आणि साहिलचा आवाज आपण ऐकला नसेल, फक्त त्यांनी जे फिंगर चालवले ते फक्त चित्र आपल्याला दिसले TV वर किंवा मोबाईलवर. मात्र आज त्याचा आवाज आपण ऐकूया. साहिल tenniscricket.in ही पहिली अशी यूट्यूब चॅनल आहे ज्यांनी टेनिस क्रिकेट यूट्यूबवर आणलं आणि तुम्ही भरपूर स्पर्धा, म्हणजे भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा भरपूर स्पर्धा तुम्ही केलेल्या आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही जे लाईव्ह टेलिकास्ट केलं,
ही जी स्पर्धा झाली पूर्ण, याचा कसा तुम्हाला अनुभव आला आणि कशी तुम्हाला स्पर्धा वाटली? मी मॅडीचं थँक्यू बोलेल, मॅडीला थँक्यू बोलेन आणि सरांना पण थँक्यू बोलेन की कामन प्रीमियर लीगमध्ये मला संधी दिल्याबद्दल. आणि अशा भरपूर स्पर्धा करतो आम्ही. तर ही म्हणजे प्रीमियर लीग आहे आणि हिचं आयोजन नियोजन आणि सकाळच्या चायपासून ते रात्री नाश्त्यापर्यंत त्यांनी कॅमेरामॅन ऑपरेटर म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे लक्ष दिलं. म्हणजे काय काय ठिकाणी म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देत नाहीत. तर त्यांनी सगळ्यांचं म्हणजे चांगलं सपोर्ट केला कमिटीने पण आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच साहिल आणि केपीएल साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर सन्मान आपण करणार आहोत आमचे समालोचकचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सर यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. त्यांनी सुद्धा चांगला वेळ दिला, ऑक्शनच्या वेळी सुद्धा आले होते आणि 3 दिवस. मी विनंती करतो केसीचे सर्व जे मेंबर्स आहेत, शाहिदभाई, अजय पाटील, देवेंद्र भोसकर, अंकित, त्यानंतर नितीन, सचिन घाग, आपल्याला विनंती आहे की आपण घ्यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आणि हजरतभाई आणि संजयभाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. हा ग्रँड सत्कार केला जातोय. डॉक्टर गवळी सर मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी त्यांना म्हटलं जात आहे आणि KPL मध्ये आपण बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचा हा सत्कार केला जातोय. त्यानंतर आपण एक मेगा सत्कार करणार आहोत. ते म्हणजे मित्रांनो, ही स्पर्धा स्टार्ट टू एंड नव्हे तर तब्बल 2 महिन्यापासून या स्पर्धेसाठी खरं तर नियोजन आणि आयोजन करण्याची सुरुवात जेव्हा झाली, सुरुवातीपासून KPL मध्ये ज्यांचं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे ते म्हणजे स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट या स्पर्धेचे मुख्य समालोचक सूत्रसंचालक हेमंतजी पाटील यांचा या ठिकाणी एक मेगा सत्कार करण्यात येईल. या स्पर्धेचे मुख्य समालोचक सूत्रसंचालक आणि केवळ समालोचक आणि सूत्रसंचालक म्हणून नाही तर तब्बल 2 महिन्यापासून ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी तयारी सुरू होती, तेव्हापासून ते उपस्थित असायचे. तर हेमंतजी पाटील आपला आम्ही विशेष आभारी आहोत आणि आपलाही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला होते संपूर्ण KCAची ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर SS एंटरप्राइजेसचे आझादभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई मात्रे साहेब, अंकित पाटील असतील, शाहिदभाई अन्सारी आहेत, त्याचबरोबर देवेंद्रजी भोसकर, अजयजी पाटील, सर्व उपस्थित त्यांच्या उपस्थित आपला खरं तर हा मेगा सत्कार करण्यात येतोय. त्यानंतर आपण आणि आणखीन पडद्यामागचे हिरो आपण बघितले ज्यांनी खरोखरच जास्त मेहनत ज्याने घेतली हे 5 दिवस, ते आहेत ज्यांच्या टी-शर्टवर लिहिलं होतं मागं मे आय हेल्प यू. त्यांनी प्रत्येकाला हेल्प केलेली आहे, स्टेजवर असो किंवा ग्राउंडवर असो. ते आहे आई गावदेवी क्रिकेट क्लब कामन. आपण पूर्ण टीम यायची आहे, आपल्याला सुद्धा सत्कारित केलं जाईल. हे तर खरे पडद्यामागचे कलाकार आहेत. हर्षद आणि आहे, मे आय हेल्प यू, अरविंद आहे, विजय आहे, चेतन, त्यानंतर अक्कू आहे, त्यानंतर राजा, इतर सर्व शंकर आणि इतर सर्व त्यांचे सदस्य आहेत ज्यांनी खरोखरच जबरदस्त कामगिरी मे आय हेल्प यू त्यांनी म्हटलं होतं मी तुम्हाला हेल्प करीन आणि खरोखर जबरदस्त हेल्प केलेली आहे. आपलं तर सर्वांचा खरं एकत्रित तर सत्कार, खूप अभिनंदन आणि सन्मान आणि सत्कार केला जातोय. मे आय हेल्प यू, ज्या ठिकाणी आपली उपस्थिती जाणवली, कमीपणा जाणवला त्या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सर्वतोपरी सहकार्य आपण KPL संपन्न होण्यासाठी केलं, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं विशेष आभार.
त्यानंतर ड्रिंक स्टॉली ज्यांनी सांभाळली, 5 दिवस ड्रिंक स्टॉली सांभाळण्याचं ज्यांनी काम केलंय ते अमित आणि कंपनी. ऑल टीम होती अमित, सर्व आपण टीम यायचंय पुन्हा. अमित कामनकर, वैभव धूम, आशिष यादव, अतुल ठाकरे, चिराग म्हात्रे, सर्व जी टीम तुमची होती या सर्व टीमने आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला सुद्धा सत्कार केला जाईल. अम्मार शेख स्वतः हजरतबाईचे सुपुत्र सुद्धा त्यामध्ये होते, त्यांनी सुद्धा यायचं आहे. कारण पाणी पुरवणं सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ही मोठी गोष्ट या टीमने केलेली आहे. पूर्ण टीम या, आपण पूर्ण टीमने यायचंय. आपलं सगळ्यांचं सन्मान आणि सत्कार केला जाईल. अतुल ठाकरे आपण सुद्धा या. अतुल सुनील ठाकरे. रावत, सुनील रावत. आणखीन आपल्या टीम मध्ये कोण कोण होते? सुनील रावत, आशिष, राज घाटाल, सर्वांनी या. सर्व जे होते सर्वांनी या. काही काहींची नावं राहिली असतील चुकून आमच्याकडून तर प्लीज संकोच मानू नका, आपण या. कारण आपण भरपूर चांगली मेहनत घेतली आहे 5 दिवस आणि तुमचा सत्कार झालाच पाहिजे. हॅपी प्रकाश तुमडा. प्रकाश तुमडा आपण यायचंय. हॅपी प्रकाश तुमडा. मी म्हटलं की काही नावं राहिली असतील प्लीज, तुम्ही काम केलं असेल तर प्लीज तुम्ही या. काही नावं राहिली असतील या टीम मध्ये अजूनही कोणी असतील तर त्यांनी कृपया यायचंय. आपलं नाव जरी घेतलं नसेल तर आपण यायचंय. ही पाहू शकता आपण संपूर्ण टीम ड्रिंक स्टॉली, खास करून मैदान घेऊन जाणे, घेऊन येणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि या टीमचा सुद्धा सन्मान आणि सत्कार केला. तर आपला खूप खूप आभार यावत. सकाळी स्टेज साफ करण्यापासून, सर्व गॅलरी साफ करण्यापासून, पिच साफ करण्यापासून जी मेहनत केलेली आहे ती महेश, आणि ग्राउंडला पाणी मारण्यापर्यंत 1.5 महिने अगोदरपासून पाणी मारण्याचं सुद्धा काम ज्यांनी केलं ते महेश अँड कंपनी यांनी सुद्धा यायचं आहे. आपल्याला सुद्धा सत्कारित केलं जाईल. महेश अँड कंपनी आपली पूर्ण टीम यायची आहे. महेश अँड कंपनी आपण यायचंय. आपली पूर्ण टीम आपण यायचंय. महेश अँड कंपनी. पूर्ण ग्राउंडला पाणी असेल, झाडांना पाणी असेल, स्टेजची साफसफाई, पूर्ण गॅलरीची साफसफाई, सर्व चांगली कामं यांच्या माध्यमातून घडलेली आहेत. ती सुद्धा टीम आहे, त्यांना सुद्धा सत्कारित केलं जात आहे. केपील कोणालाही विसरणार नाही आहे. सर्वांची मेहनत, नक्कीच त्यांचा आदर सत्कार केला जाईल. एक मेन सत्कार राहिलेला आहे. ज्यांनी ग्राउंड बनवलेला आहे ते आमचे नुराभाई शेख. आपला सुद्धा सत्कार होईल. नुराभाई 1.5 महिना मला वाटते नुराभाई सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ग्राउंडवर असायचे. सर्व केसी कमिटी यांना मी विनंती करतोय, केसी कमिटीच्या शुभ हस्ते नुराभाई यांचा हा सत्कार केला जाईल. नुराभाई यांचा सत्कार जर झाला नाही ना तर हे प्रेझेंटेशन हे अपूर्ण राहील. कारण आयशा क्रिकेट ग्राउंड आणि नुराभाई हे समीकरण आहे. आयशा क्रिकेट ग्राउंड बरोबर नुराभाई आणि नुराभाई बरोबर आयशा क्रिकेट ग्राउंड. नुराबाई शेख यांचा हा ग्रँड सत्कार केला जातो. आपण बघतोय केसीची हा एक कमिटी आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय.
सर्व KPLचं मॅनेजमेंट जे आहे स्पॉन्सर तर हजरतभाई आणि संजयभाई होतेच मध्ये त्यांचे जे मॅनेजमेंट करण्याचं काम कॉमेंटेटर कुठले आले पाहिजे, त्यानंतर अंपायर कोण असले पाहिजे आणि इतर सर्व जी कामं होती ती मॅनेजमेंट केलं होतं मंदार अँड रिजवान आणि समदभाई. यस समद आपण सुद्धा मंदार या. मात्र आपण यायचं आहे. समदभाई आपण सुद्धा यायचं आहे. हे मॅनेजमेंट कंपनी ही खरं तर मॅनेजमेंट टीम आहे, KPLची मॅनेजमेंट टीम. त्यानंतर करीमबाई सुद्धा त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये, त्यांचा हा ग्रँड सत्कार. समद आपल्याला विनंती आहे, आपण या. कुठेही जिथे जिथे कमी तिथे आम्ही, असे मॅनेजमेंट टीमचं कर्तव्याने त्यांनी पार पाडलेलं आहे. समद आपलंही स्वागत, विशेष अभिनंदन आणि त्यांचंही या ठिकाणी ग्रँड सत्कार SS एंटरप्राइजचे हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई अमात्रे साहेब तसेच निवराभाई यांच्या शिवाहस्ते करण्यात येईल. ज्यांची ही संकल्पना होती ते KC कमिटी यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. पूर्ण KC कमिटी आपण या, आपल्या सुद्धा सत्कारित केलं जाईल हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून. KCA कमिटी, चला KC कमिटी या लवकर. यस देवेंद्रजी भोसकर येतात, अंकितजी पाटील, शाहिदभाई अन्सारी, अजयजी पाटील, जितू माली, त्यानंतर आपण बघतोय शाहिदभाई अन्सारी, देवेंद्र भोसकर, अजय पाटील, शाहिदभाई अन्सारी ही कमिटी आपल्याला दिसते. सर्वांचा सत्कार, हा सत्कार केला जातोय. सर्व KPL कमिटीचा, KC कमिटीचा हा सत्कार केला जातोय. कॉमन क्रिकेट असोसिएशनची हे कमिटी आहे. कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन घाग सध्या उपस्थित नाही आहेत. सचिव आहेत ते अंकित पाटील, त्यानंतर सदस्य जितू माली आणि सल्लागार देवेंद्र भोसकर यांचा हा सत्कार होतोय. ही स्पर्धा ज्यांनी स्पॉन्सर्स केली, खरोखरच चांगलं सहकार्य केलंय, ते SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा सत्कार करतील KCA कमिटी. यस A1 जोडी ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राची A1 जोडी SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे यांचा या ठिकाणी खरं तर मेगा सत्कार KCAची कमिटी करेल. देवेंद्रजी भोसकर, शाहिदभाई अन्सारी, अंकित पाटील, आपण बघतोय हजरतभाई शेख यांना संजयभाई म्हात्रे यांचा हा ग्रँड सत्कार केला जातो, ज्यांनी ही KPL स्पॉन्सर्स केलेली आहे आणि त्यांचा हा सत्कार KCA कमिटी त्यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. एक आकर्षक मोमेंट सन्मान चिन्ह, हे स्पेशल सन्मान चिन्ह खरं तर आहे जोरदार टाळ्यांनी आपण हजरतभाई त्यांचा शेख साहेब तसेच सत्कार संजय करूया. म्हात्रे यांच्यासाठी. चला चला ऑनर जे आहेत ज्यांच्या
चला ऑनर्स जे आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्यामुळे ही KPL अगदी व्यवस्थित पार पडलेली आहे. सुरुवातीला आपण बघतोय ऑनर आहेत ओमसाई 444 नागले टीमचे ऑनर पिंट्या परेड. मांडीसी पिंट्या परेड यांना विनंती आहे आपण यायचं आहे. कोणी त्यांचं जर सहकार्य असेल आपण आलं तरी चालेल. नागल्याचं कोणी सहकार्य असेल आलं तरी चालेल. गणेश पाटील येतात. पिंट्या परेड ओमसाई 444 नागले टीमचे ऑनर त्यांना सत्कारित केले जाते. SS चिंटेबाई सजतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक मोमेंटो दिली जाते. त्याच्यावर नाव कोरलेलं आहे टीम 94 आपले संघाचं नाव 444 नागले. त्यानंतर जे मालक आहे त्याचं नाव कॉमन प्रीमियर लीग 20-25. आकर्षक ही मोमेंटो. त्यानंतर शौर्य वॉरियर्स टीमचे ऑनर प्रवीणजी घरत. प्रवीणजी घरत विनंती आहे आपण सुद्धा या. प्रवीणजी घरत. आणखी कोण जर तुमचा अकबर या, कॅप्टन असेल तरी चालेल. अकबर या, फास्ट करा. टीमवर नसतील तर कॅप्टन किंवा प्रतिनिधी असेल तरी आलं तरी चालेल. अकबर शेख येत आहेत शौर्य वॉरियर्स. फायटिंग फॉल्कन्स टीमचे कल्पेश सापटे आणि हेमंत सुतार. फायटिंग फॉल्कन्स टीम हेमंत सुतार आणि कल्पेश सापटे. हे आकर्षक मोमेंटो दिली जाईल. हजरतभाई आणि संजयभाई यांच्या शुभ हस्ते हे मोमेंटो सत्कार केला जाईल. त्यानंतर सत्कार असेल दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमचे ऑनर सूर्यकांत भगत अँड मनोज भगत. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मांडीश्री मनोज भगत आणि मांडीश्री कमलाकर बिस्तू जाधव यांच्याकडून जी मॅन ऑफ द सिरीजची स्कूटी TVS ज्युपिटर आहे ती सुद्धा त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. आपला हा सत्कार केला जातोय. त्यानंतर बाबा 9191 टीमचे मांडीश्री कमलाकर बिस्तू जाधव. मांडीश्री कमलाकर बिस्तू जाधव आणि मनोज भगत यांच्याकडून स्कूटी TVS ज्युपिटर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पॉन्सर्स आहे आणि त्यांना सुद्धा आपण सत्कारित करतोय. यास आपण सन्मान करतोय. सन्मान आणि सत्कार करतोय कमलाकरजी जाधव यांचं, जे बाबा 9191 चे टीम ऑनर आहेत. हे बघू शकतोय सर्व रत्नाकर सावंत, प्रदीपजी म्हात्रे, विजयजी म्हात्रे, भूषण कामणकर, त्यानंतर अशोकजी भोईर, हे सर्वांना सत्कारित केलं जात आहे. त्यानंतर मॅक मॉन्स्टर कन्नन मोनी, मुस्तफा भाई अँड अखिल शेख. मॅक मॉन्स्टर टीम ऑनर. चला तिन्ही ऑनर आपण मॅक मास्टर. SK स्पोर्ट पोमन टीमचे ऑनर माननीय श्री प्रकाश देवलीकर. यस डॉक्टर प्रकाश देवळीकर आपण यायचं आहे SK स्पोर्ट्स पोमन. तसे देवेंद्रजी भोसकर सुद्धा येतील. वैभव म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे. वैभव म्हात्रे. वैभव म्हात्रे अँड प्रकाश देवलीकर. वैभव धूम या आपण. जतीन देवळीकर आपण असाल तर आपण सुद्धा या. जतीन कॅप्टन ऑफ SK, कॅप्टन ऑफ SK जतीन देवळीकर या लवकर या. सन्मानित केले जाईल. हे मेन खेळाडू होते SK चे जतीन आयकॉन खेळाडू आणि प्रकाश देवळीकर यांचे सुपुत्र आहेत.
नाही, एस केचा विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप स्पॉन्सर झाली होती. त्याबद्दल एस के स्पोर्ट जतीन देवळेकर आपला विशेष आभार. पाटील 5141 चे अनिल पाटील आणि विनय पाटील. पाटील 5141 टीमचे ऑनर आपण यायचं आहे. विनयजी पाटील आणि अनिलजी पाटील आपल्याला विनंती आपण यायचं आहे. हॅपी प्रकाश तुंबडा आपण सुद्धा या. हॅपी प्रकाश तुंबडा आपण यायचंय. आयकॉन पाटील 5141 आयकॉन प्रकाश तुंबडा आपण यायचंय. या हॅपी या. जी टीम या केपीएल मध्ये प्रथमच आली, त्या टीमने ज्या टीमने खरोखरच कमाल केली, सेकंड रनर राहिली, ती टीम आहे RD11 दुर्योधन वाघ यांना रवींद्र गोवारी. आपण या. मला वाटतं दुर्योधन वाघ आज ललित भवर आणि मनीष तारवी आपण सुद्धा या. त्यांच्या ऑनरची विनंती आहे की आपण सुद्धा या आणि आपण चांगला खेळ दाखवलाय, तर हा जो सत्कार होतोय या सत्कारामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा. RD11 चे या ठिकाणी खास स्पेशल मोमेंट देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. टीम 94 चा एक मधला सर्वात टॉपचा खेळाडू कोण असेल तर तो आहे मनीष तारवी, ऑलराऊंडर खेळाडू. मनीष तारवी याच्यासाठी हकीम कडून जे 4 रन अगोदरच सर्वात पहिलं पूर्ण केलं त्याबद्दल एक ब्लूटूथ आणि रोख रक्कम 500 रुपये मनीष साठी. अरे याच्या अगोदर हा कारनामा हकीमने केला होता, म्हणून हकीमने त्याला दाद दिलेली आहे. त्यानंतर ऑनर आहेत दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमचे वैभव पाटील. वैभव पाटील आपण या. वैभव पाटील दिनकर पाटील स्मृती मोरीगाव या सीझन मध्ये प्रथमच आली होती. एक मॅच जरूर जिंकली, मात्र काही चुका झाल्या त्यामुळे तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाली नाही. मात्र प्रयत्न तुमचा चांगला होता. त्यानंतर सुपर 8 मध्ये पोहोचली, पण सुपर 8 मध्ये पराजित झाली ती टीम आहे रुद्र रायडर्स मोरीगाव टीमचे ऑनर अजय पाटील, जे केसेचे अध्यक्ष आहेत. अजय पाटील रुद्रा रायडर्स. त्यानंतर उपाध्यक्षाची टीम सुद्धा होती, ती ओम स्पोर्ट कोहली. ऑनर आहेत सचिन गाग. सचिन गाग आपण यायचंय. सचिन गाग या. नसेल तर तुमचा कॅप्टन आला तरी चालेल. यस आहेत. आपण बघतोय दत्ता साबले, त्यानंतर तनेश वडोला आणि रवींद्र हे आलेले आहेत ऑनर ओम स्पोर्ट कोहली टीमचे. त्यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर केसेचे कार्याध्यक्ष यांची सुद्धा टीम होती. आयशा स्टार कामन, शाहिद भाई अन्सारी आणि आवेश अन्सारी. अतुल ठाकरे आपण सुद्धा या. शाहिद भाई अन्सारी यांची इच्छा आहे की हा सत्कार अतुलच्या जोडीलाच झाला पाहिजे. अतुलने जबरदस्त कामगिरी केली, 100 धावा या सीझन मध्ये पूर्ण केल्या, ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. अतुल आपण सुद्धा या. अतुल ठाकरे आपण यायचंय. आवेश अन्सारी आपण सुद्धा या.
न्यूराबाई आपण सुद्धा यायचंय. नुराबाई आपण सुद्धा या. अशा स्टार टीमचे ऑनर ह्या ठिकाणी त्यांचा हा ग्रँड सत्कार केला जातो. ही आकर्षक मोमेंटो नक्कीच लक्षात राहील ही मोमेंटो तुम्हाला. येस, हे केसेकडून जे मानधन आहे अतुल ठाकरे, मी विनंती करतो कॅप्टन, सर्व 14 खेळाडूंचे पॉकेट्स आहेत, प्रत्येकाचं नाव पॉकेटवर आहे. मी विनंती करेन केसेच्या कार्याध्यक्षाने संजयभाई, हजरतभाई, नुराभाई यांना, करीमभाई आपल्याला सुद्धा की हे पूर्ण पॉकेट्स आपण द्यायचे आहेत. आज वेळ नाही आहे, नाहीतर आपण प्रत्येक खेळाडूला देतोय. आज वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर मामा भांजा जी रनर अप राहिलेले या सीझन मध्ये, राहुल गुप्ता आणि प्रदीप गुप्ता. मामा भांजे टीम ऑनर आपण यायचं आहे. या ठिकाणी अतुल विरारकर आणि प्रशांत गुप्ता. प्रशांतजी गुप्ता. थोडीशी दुखापत जरूर आहे त्यांच्या पायाला, मात्र त्यांचा हा ग्रँड सत्कार या ठिकाणी केला जातोय. आकर्षक ही मोमेंटो देऊन सत्कार केला जातो मामा भांजा टीम जी रनर अप राहिलेली आहे या सीझनची. चॅम्पियन टीम या सीझनची ज्याचे ऑनर आहेत इम्रान शेख, स्टॉर्म स्ट्रायकर. स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे ऑनर इम्रान शेख. इम्रान शेख यायचा आहे. कॅप्टन होते जय म्हात्रे आणि मुख्य खेळाडू बघितलं आपण तर तन्मय पाटील आणि भावेश ठाकरे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे स्टॉर्म स्ट्रायकर साठी. स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे नक्कीच कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. त्यांना हे जे केसेकडून मानधन होतं ऑप्शन नुसार ते मानधन सुद्धा दिलं जाईल आणि हे आकर्षक मोमेंटो दिले जाईल. अद्याप एक ऑनर बाकी आहे, मात्र इम्रान शेख आपल्या जोडीला आहेत. चॅम्पियन टीमचे ऑनर आहेत. मला वाटते 3 वर्षापासून तुमचा संघ येतो, खेळतो, जातो. आपण बघितलं 2023 मध्ये तुमचं 2 मॅच जिंकले, मध्ये रनरेटनी थोडंसं मागे पडला. तुम्ही भरपूर प्रयत्न केले होते की रनरेटनी आम्ही कसं मागे पडलो, चिंता होती त्यावेळेस, तुम्हाला झोप लागली नव्हती, थोडीशी दुःखी होती. मात्र आज मला वाटते की सुखी असून सुद्धा झोप लागणार नाही, कारण तुमच्याकडे एक ट्रॉफी येणार आहे आणि ती सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी. कसं वाटतंय? अनएक्सपेक्टेड, सोचा नहीं था कि ट्रॉफी में यहाँ तक आऊँगा यार. मेरी टीम ने बहुत मेहनत की है. थैंक यू सो मच स्टॉर्म स्ट्राइकर की टीम एंड वेल डन, वेल प्लेड एंड थैंक यू सो मच हजरत भाई एंड संजय भाई. इतना बड़ा स्टेज दिया, इतना बड़ा ऑर्गेनाइज किया हजरत चाचा एंड संजय चाचा. बराबर सबको समझना होता है इसके लिए. एंड थैंक यू सो मच एंड थैंक यू सो मच स्टॉर्म स्ट्राइकर टीम. थैंक यू सो मच. इमरान जी, एक सवाल है, आपको ऐसा लगा था कभी कि आप फाइनल में खेलेंगे, ये चैंपियन होंगे? अनएक्सपेक्टेड, मैंने सोचा नहीं था, लेकिन बोला कोशिश करूँगा ये बार, जितना होगा उतना कोशिश करेगा. मेरे बच्चे लोग ने 100%, मतलब मेरे बच्चे लोग बोलो तो मेरी टीम के सब बच्चे लोग ने 100%, उन लोग ने अपना 100% दिया एंड वेल प्लेड, वेरी गुड. अब बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. मैंने एक बार आपको कहा था कि आपके पास जो टीम आई है, मुझे लगता है कि आपकी टीम चैंपियन बनेगी. और मेरे को बहुत भरोसा था. और अभी इस बार जो टीम बनी थी वो बहुत अच्छी टीम थी मेरी. और तन्मय ने बहुत अच्छी लाइन दिया, उन लोग का बहुत अच्छा लीड किया. एंड तन्मय ने इस टाइम पे जो मेहनत किया, अब बाकी बच्चे लोग से भी मेहनत कराया है, बहुत अच्छा किया लोग. थँक्यू सो मच. थोडंसं भाऊक सुद्धा आहेत, कारण त्यांचं जे स्वप्न होतं मागच्या 3 वर्षापासून ते स्वप्न पूर्ण झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन इम्रान शेख अँड या स्पर्धेचं ज्यांनी स्पॉन्सर्स केलेलं आहे ती A1 जोडी हजरत भाई शेख अँड संजय म्हात्रे
यांना सुद्धा सत्कारित केले जाईल. ही मोमेंटो देऊन मी विनंती करतोय केसेचे सर्व मेंबर्स ज्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही मोमेंटो दिली जाईल. नुराबाई शेख आपल्याला सुद्धा विनंती असेल. राहिल अन्सारी कॅप्टन ऑफ टीम 94 आपण यायचं आहे. राहिल अन्सारी राहिल आपण यायचं आहे. राहिल अन्सारी कॅप्टन ऑफ टीम 94. थोडस चेहऱ्यावर स्मित हास्य नाही आहे. हे आकर्षक मोमेंटो नक्कीच टीम 94 अजितभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि कॅप्टन ऑफ टीम 94 राहिल अन्सारी मंदार म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. त्यानंतर हे आपलं मानधन काबन क्रिकेट असोसिएशन केसीए तर्फे जे आपलं ऑप्शन नुसार जे मानधन आहे ते सुपूर्द केले जाईल कॅप्टनच्या हातामध्ये. त्यानंतर मामाबाच्या टीम चे कॅप्टन आपण याचे मामाबाच्या टीम कॅप्टन लगेच या. मामाबाच्या टीम कॅप्टन ओम स्पोर्ट कोहली टीम कॅप्टन. त्यानंतर RD 11 टीम कॅप्टन आपण लगेच या. ओम स्पोर्ट आणि RD कॅप्टनने यायचंय. या तिन्ही कॅप्टन या तिन्ही कॅप्टन या. प्रत्येक टीमचं आपण पॉकेट घेऊन जायचं आहे. हे आपले प्रत्येक खेळाडूची जे आपण खेळ दाखवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला हे मानधन सन्मान तुमचा आहे. आम्हाला 5 दिवस चहाची व्यवस्था चांगली केली ते फैजान कपाडिया आपण सुद्धा या. आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. सन्मानित केलं जाईल फैजान कपाडिया. अतिशय चविष्ट चहा यांचा होता. त्यानंतर विनंती असेल प्रदीपजी पाटील आपला सुद्धा सन्मान बाकी आहे मला वाटते. आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. प्रदीप पाटील फ्रॉम डोंगरीपाडा. प्रदीप पाटील फ्रॉम डोंगरीपाडा. प्रदीप पाटील यांचा हा सत्कार केला जातोय. रत्नाकर सावंत याचा आपण सत्कार करणार आहोत. सत्कार करणार रत्नाकर सावंत यांचा. त्यानंतर कामनचे माजी सरपंच माननीय जयंत म्हात्रे यांना सुद्धा आपण सत्कारित करणार आहोत, सन्मान करणार आहोत. येस, माजी सरपंच त्याचबरोबर या परिसरातील पहिले समालोचक आणि टायगर क्रिकेट संघाचे ओपनर बॅट्समन जयंत म्हात्रे. त्यानंतर मैत्री ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी भोईर आपल्याला सुद्धा सन्मानित केले जाईल. अशोकजी भोईर.
यांचा विजय मात्रे झाला. विजय मात्रे हे विजय भूषणजी कामनकर अँड प्रदीपजी मात्रे आपला सुद्धा सन्मान बाकी आहे. त्याचा तुझा झालाय ना सन्मान. जयेश तांगडी झाला ना. याच्यामध्ये बघा ना कोणतं बाकी आहे का. हा, सूरजचा गेला. आतिश तांगडी जयेश तांगडे यांचे सहकारी यांचा सुद्धा सन्मान करायचे. जयेश तांगडे आपण सुद्धा यायचंय. जयेश आपण यायचंय. जयेश तांगडी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. अतिशय सुसज्ज आपण बॅनर जे पाहतात, बॅनर जे बघितले, संपूर्ण ही सजावट, त्यासाठी जयेश तांगडे संपूर्ण टीमनी खूप मेहनत घेतली होती. आणि आणि चुकून स्वागत आणि सन्मान आणि सत्कार सगळ्यांचा झालेला आहे. आणि चुकून जर कोणाचा राहिला असेल तर मी केसी ऑर्गनाइज कमिटी आणि विशेष करून SS एंटरप्राइजेस हाजरभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई मातेसाहेब यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय जर चुकून कोणाचा राहिला असेल तर. कारण त्यानंतर आम्ही महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन, पारितोषिक वितरण समारंभाला आम्ही सुरुवात करणार आहोत. केसीने नक्कीच एक आणखीन महत्त्वपूर्ण उपक्रम घेतलेला आहे की मागच्या सीझनचा जो उत्कृष्ट खेळाडू असेल सर्वांनी पारितोषिक या ठिकाणी सुरू होते. स्वागत सन्मान जर कोणाचा राहिला असेल तर आम्ही शब्द सुमनामने तुमचं स्वागत करतोय. आणि लक्ष असू द्या आता, बेस्ट बॉलर ऑफ द इयर, बेस्ट बॉलर मागच्या वर्षामध्ये केसीमध्ये 23-24 मध्ये ज्या बॉलरने चांगली बॉलिंग केली आहे, सर्वात जास्त विकेट मिळवलेला आहे तो बॉलर आहे. 2 नावं आमच्यापर्यंत होती, एक स्वप्नीलचं होतं आणि एक राहिल अन्सारीचं होतं. मात्र 1 विकेटनी पुढे आहे तो राहिल अन्सारी इज द बेस्ट बॉलर. 37 विकेट, 37 विकेट. सो राहिल अन्सारी प्लीज कम फॉरवर्ड, इज अ बेस्ट बॉलर. 23-24 हा बेस्ट बॉलर ठरलेला आहे. बेस्ट बॉलर कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे 23-24 मी विनंती करतो शाहिदभाई अन्सारी यांना. संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मागच्या वर्षाचा बेस्ट बॉलरचा किताब मिळतोय राहिल अन्सारी याला. बेस्ट बॅटर मध्ये सुद्धा 2 नावं होती, एक राहिल अन्सारी आणि दुसरं जतीन देवळीकर. ही 2 नावं होती आणि ज्यामध्ये 526 बनवले होते राहिल अन्सारीने आणि 547 बनवलेले आहेत जतीन देवळीकर. बेस्ट बॅटर ऑफ द इयर.
सर आता मध्ये डॉक्टर प्रकाशजी देवळीकर येतील आणि हा खरं तर सर्वात मोठा सन्मान आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे 2023-24चा बेस्ट बॅटर ठरतोय आणि ही आकाश ट्रॉफी प्रदान केली जाते कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे. प्लेयर ऑफ द इयर कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे 2023-24चा वन अँड ओनली प्लेयर ऑफ द इयर नागल्याचा वंडर बॉय तन्मय पाटील 946 रन्स आणि 58 विकेट्स. यस वंडर बॉय नागले तन्मय पाटील 200 पेक्षा जास्त षटकार ठोकलेले आहेत. षटकार किंग मी विनंती करतोय कमलाकर जाधव आणि मनोज भगत यांना आपण सुद्धा याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 946 रन्स 1000 रन पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षामध्ये फक्त आणि फक्त 54 रन कमी पडले आणि तब्बल 58 विकेट. प्लेयर ऑफ द इयर आणि 8 वेळा मालिकावीर मागच्या सीझन मध्ये. चॅम्पियन टीम सुद्धा आहे तुमची आणि प्लेयर ऑफ द इयरचा जो अवॉर्ड मिळतोय ही मोठी गोष्ट असते कारण आपण एवढे जवळजवळ 300-400 पेक्षा जास्त खेळाडू आणि त्यामध्ये तुम्हाला जर अवॉर्ड मिळतोय तर कसं फिलिंग करता? खूप छान वाटतंय आणि 4 वर्ष क्वालिफाय पण होत नव्हतो. यावर्षी स्पॉन्सरला बोललेलो माझ्या की फुल मेहनत करेन आणि भाईने पण टर्फ बनवला तो पण खूप फायदेशीर झाला कारण की गुरुवारी जेव्हा आम्ही टर्फमध्ये होतो तेव्हा 2-2.5 तास बॅटिंग केली आणि मॅच पण जिंकली. त्याच्यामुळे सर्व पोरं पण चांगली खेळली. थँक्यू सर्वांचं. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर द जनरेटर ज्यांनी जनरेटरची व्यवस्था केली ते जनरेटरवाले रमेश कामनकर. आपण या रमेश कामनकर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. रमेश कामनकर लवकर या. रमेश यायचं आहे. जनरेटरची व्यवस्था केलेली आहे ती रमेश कामनकर यांनी त्यांचा सत्कार केला जातोय. 6 दिवस ऑक्शन पासून जनरेटर त्यांचा होता. आणखीन एक चांगलं कार्य कारण टी शर्ट असो इतर सर्व सुविधा प्रोव्हाइड ज्यांनी केल्या SK स्पोर्टचे जतीन देवळीकर पुन्हा आपण यायचं आहे. आपल्याला सत्कारित केलं जाईल. टीम 94चे नेहमी टी शर्ट जे बनवण्याचं काम आहे जतीन देवळीकर SK स्पोर्ट यांच्या माध्यमातून केले जाते. आपल्याला सुद्धा सत्कारित केलं जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप ह्या सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत SK स्पोर्टच्या माध्यमातून जतीन देवळीकर. आणखीन या स्पर्धेमध्ये मी म्हटले की मोठे मोठे कॉमेंटेटर आले आणि भरपूर बाहेर देशामधून जाणारे पण कॉमेंटेटर आले. मध्ये जो रेकॉर्ड्स आपल्या स्कोररनी सांगितला हा रेकॉर्ड्स त्यांना कुठेच कधी मिळाला नाही. फक्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्येच फक्त मिळतोय तो रेकॉर्ड्स. आमचे स्कोररनी सांगितला त्यांचा सत्कार जरूर झालेला आहे. मात्र कॉमन क्रिकेट असोसिएशनतर्फे आणखीन त्यांचा एक स्पेशल सत्कार केला जाईल. आमचे दोन्ही स्कोरर आपण यायचं आहे आयुष सावंत आणि विजय कांबळे. त्यांचा मानधन जो आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्यांचा परफॉर्मन्स आहे त्याबद्दल आणखीन एक्स्ट्रा मानधन त्यांना दिलं जाते. पूर्ण स्कोरिंगच्या टीमला हे मानधन दिलं जात आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. गणेश बनसोडे यांनी 11 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली होती. मॅन ऑफ द मॅच गणेश बनसोडे.
पहिली बॅटिंग केली होती, टॉस हारला होता. चांगली बॅटिंग, 11 बॉलमध्ये 20 धावा, महत्त्वपूर्ण ठरले या फायनल मॅचमध्ये गणेश बनसोडे याच्या. आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय ही आकर्षक मोमेंटो, ही आकर्षक बॅट जी स्पॉन्सर्स केलेली आहे एस एंटरप्राइजेस यांच्याकडून. त्यानंतर ही SK स्पोर्टकडून स्पॉन्सर झालेली कॅप, हकीम मोबाईल शॉप यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ब्लूटूथ आणि हे फूड्स बकेट एस एंटरप्राइजेस यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे. मॅन ऑफ द मॅच बघितलं आपण, चांगली बॅटिंग तर केलेली आहे. शेवटचा फायनल मॅचचा का प्रेशर होता तुमच्यावर? नाही तसं काय प्रेशर नव्हतं, पण तन्मयचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून मी हे केलं. आणि जो आज तुमच्या टीमचा खेळ झाला त्याबद्दल काय म्हणशील? तशी टीम तर एक नंबर होती, कारण सर्व मुलांनी एकदम परफॉर्मन्स चांगला दाखवला, त्याच्यामुळे आम्ही विन झालो. थँक्यू सो मच. जास्त विचार नाही, भरपूर थोडा वेळ होतो आपल्याला, पण थोडं 1-2 प्रश्न विचारलेच पाहिजे. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 6 सामने, 4 झेल, 3 धावबाद आणि तो खेळाडू आहे कोण असेल? भरपूर प्रेममध्ये दिसला, ग्राउंड फिल्डिंग सुद्धा चांगली झाली त्याची. तो आहे स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा कॅप्टन जय म्हात्रे. बेस्ट फिल्डर इज अ जय म्हात्रे, प्लेयर फ्रॉम स्टॉर्म स्ट्रायकर. ॲक्च्युली कॅप्टन आहे. बेस्ट फिल्डर जय, जबरदस्त कामगिरी जय याची. उत्कृष्ट फिल्डिंग आणि कॉमन मधला आउटफील्ड मधला उत्कृष्ट फिल्डर म्हटला जातो आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळतो KPL मध्ये. मांडेश्री हजरतभाई, मांडेश्री संजयभाई आणि मनोजभाई, त्यानंतर कमलाकरभाई यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जातो, हे मोमेंटो दिलं जाते. बेस्ट फिल्डर आत्तापर्यंत बघितलं की ग्राउंड फिल्डिंग असो किंवा कॅचेस असो तुमच्याकडून भरपूर चांगलं होत असतंय. तर किती वेळा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड तुला मिळालेला आहे? KPL मध्ये तर पहिल्यांदाच भेटले, आणि इतर एक गाव एक मध्ये जातो त्यावेळेस एकही नाही. मात्र KPL मध्ये जर तुम्हाला अवॉर्ड मिळतो तर फिलिंग कशी आहे तुमची? खूप बरं वाटते. टीमचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला झाला आहे, चॅम्पियन सुद्धा बनलेला आहे. कसं वाटलं, कशी एन्जॉय केली पुन्हा ही KPL? खूप एन्जॉय केली. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन जय म्हात्रे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर ज्याने एकूण 5 सामने खेळले, 7 षटकं टाकली, 17 निर्धाव चेंडू, 42 धावा देत असताना 9 गडी बाद केलेला आहे. आणि इकॉनॉमी जर त्यांचा पाहिला, इकॉनॉमी फक्त 6च्या सरासरीने बॉलिंग टाकलेली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हे कठीण गोष्ट आहे, मात्र कठीण गोष्ट सोपी करून दाखवली. तो कोण गोलंदाज असेल? सर्व हकीमचं नाव घेतात, स्टॉर्म स्ट्रायकरवाले तुम्ही पण हकीमचं नाव घेता. आणखीन पण कोणी असू शकतील ज्यांनी चांगली गोलंदाजी केली असेल. बघूया गेस. तो आहे मामा भांजे टीमचा करामती खान, हकीम खान. हकीम खान इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. KPLचा बेस्ट बॉलर ठरतोय हकीम खान. ही आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॉलरसाठी जी स्पॉन्सर्स आहे SH एंटरप्राइजेस, टीम 94 ह्यांच्याकडून ही स्पॉन्सर्स बेस्ट बॉलरची ही आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी हकीम याला. यस, बेस्ट बॉलर हकीम खान. कसं वाटलं? महत्त्वाचं म्हणजे बेस्ट बॉलर हा किताब पटकावला. बहुत अच्छा लग रहा है. हकीम भाव कहाँ गलती हुई आप मैच रहे फाइनल में? हालांकि आपने गेंदबाजी बहुत अच्छी की थी. गलती कहीं नहीं हुई, दोनों टीम अपनी ही थी. जीती हुई भी टीम अपनी है, जो हारी हुई भी टीम अपनी है, तो अच्छा लग रहा है. हकीम कैसे महसूस कर रहे हो बेस्ट बॉलर का किताब मिलने के बाद? बहुत अच्छा लग रहा है. मैं तो सिर्फ KPL एंजॉय कर रहा था. विकेट मिल गई, बेस्ट बॉलर मिल गया, अच्छा लग रहा है. तर मित्रांनो, हा होता हकीम खान. खरं त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि सातत्य ठेवलं, कारण कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. आणि बेस्ट बॉलर हा किताब पटकावला. सो वेल प्लेड हकीम खान.
आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट अँड नेक्स्ट KPL. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॅटरकडे. बेस्ट बॅटर ज्या बॅटरने एकूण 5 सामने खेळले, 5 डाव मध्ये 2 वेळा नाबाद राहिला आणि 54 चेंडूमध्ये 114 धावा करणारा, स्ट्राईक रन रेटचा जर आपण विचार केला तर 253.5चा स्ट्राईक रन रेट आहे. 100 पूर्ण करणारे 3 फलंदाज होते, त्यामध्ये राहिल अन्सारी, अतुल ठाकरे आणि तिसरा जो होता मामा भाजे टीमचा ऋषभ अचोलकर इज द बेस्ट बॅटर. चा हायेस्ट स्कोरर आहे. 200 जवळजवळ 114 धावा आणि रोख रक्कम पारितोषिक रेयांश प्रतिष्ठान यांच्याकडून 21,304 रुपये आणि ही आकर्षक ट्रॉफी. याच्या खालोखाल जर बघितलं तर राहिल अन्सारीच्या 109 धावा होत्या. रेयांश प्रतिष्ठान कामन यांच्यातर्फे KPL सिरीज मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणाऱ्या फलंदाजासाठी पारितोषिक रोख रक्कम 21,304 रुपये व चांदीचं मेडल. प्रकाशजी देवडीकर आपण यायचंय, आपल्या सुद्धा शुभ हस्ते हे रोख रक्कम दिलं जाईल. रोख रक्कम हे बघू शकतोय. येस पाहू शकता आपण रेयश प्रतिष्ठान कामण यांच्याकडून खास करून रोख रक्कम 21,304 आणि चांदीचं मेडल. ऋषभ अचोलकर बेस्ट बॅटर. मागच्या वर्षामध्ये दर्पण अचोलकर मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. या सीझन मध्ये आपण बघितलं त्याचा बंधू बेस्ट बॅटर ठरलेला आहे. म्हणजे घरामध्ये क्रिकेट अगदी चांगलं संचारलेलं आहे अलंकार अचोलकर याच्या. ऋषभ KPL मध्ये बेस्ट बॅटर भेटतं म्हणजे मोठी गोष्ट आहे. कसं फील करतोय? खूप चांगलं वाटते. आणि इतर वेळी तर एवढी बॅटिंग होत असते, मात्र KPL मध्ये तुझी जी बॅटिंग अगदी बहरलेली दिसली, याचं कारण काय होते? काय नाही, माझी प्रॅक्टिस होती आणि मला खूप सपोर्ट करत होते टीमवाले आणि कामन बॉयजचे पण मला खूप सपोर्ट भेटला. जे तुमचे आणखीन सिनियर खेळाडू होते तुमच्या टीममध्ये, त्यांच्याकडून कसा सपोर्ट मिळाला होता? त्यांचा खूप सपोर्ट होता. ते बोलत होते बॅटवर बॉल घेऊन खेळ. मी तसा खेळलो, त्यांचा ऐकला आणि आज इथे बोललो. कसं एन्जॉय केलं KPL? खूप एन्जॉय केली. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट बॅटर. आणि थांबायचं आपण, कारण चांदीचं जे नाणं आहे ते सुद्धा दिलं जाईल. हे आकर्षक असं चांदीचं गोल्ड मेडल, सॉरी सिल्वर मेडल दिलं जाईल रेयांश प्रतिष्ठान कामन. रेयांश प्रतिष्ठान कामन यांच्याकडून हे सिल्वर मेडल दिलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट बॅटर. रोख रक्कम आपण बघितलं 21,304. हे चांदीचं मेडल. फोर्थ नंबर टीम राहिलेली आहे. फोर्थ नंबर टीम सचिन घाग फॅम टीम ओम स्पोर्ट कोहली. या ओम स्पोर्ट कोहली टीम कॅप्टन आणि सहकारी आपण यायचं आहे. ओम स्पोर्ट कोहली. सुरुवातीला कॅप्टन या, सुरुवातीला कॅप्टन आपण या. सुनील रावत. ओम स्पोर्ट सुद्धा आपण बघितलं सेमीफायनल पर्यंत पोहोचले होते. थोडंसं पुढे या. सुनील सेमीफायनल पर्यंत आपण पोहोचलो होता, मात्र कुठेतरी थोडंसं कमी पडलं. काय वाटते का, काय कमी पडलं? नाही, आम्हाला ती लास्टची बॉल जेव्हा 1 बॉल 3ची मॅच होती तेव्हा आम्हाला प्रवीण भोईर यांना पाठवायचं होतं, पण दुसरा बॅट्समॅन होता तो अक्षय गरत, त्याला कॉन्फिडेंट होता त्याच्यावर, पण ते थोडा मागे पडला. मात्र ओम स्पोर्ट
कोहली टीम इथपर्यंत कधी पोहोचली नव्हती. मात्र तुम्ही यंदाचा जो परफॉर्मन्स झाला अतिशय चांगला आम्हाला वाटला. तुम्हाला कसं वाटलं? पोरांनी सर्वांनी मेहनत घेतली, स्पॉन्सरनी त्यांच्यावर भरोसा दाखवला, यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. चौथं पारितोषिक पटकावलेलं आहे होम स्पोर्ट कोहली सचिन घाग फ्रॉम टीम. आणि ही रोख रक्कम हे चेक दिला जातोय धनादेश 25,000 रुपयेचं धनादेश आणि ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर असलम भाई अन्सारी असलम भाई शेख यांच्याकडून आपण बघितलं. स्टार इंटरप्राइजेस यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयेचं पारितोषिक. आणि स्वर्गीय हाजी युनुस शेख यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय हाजी युनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक असलमभाई शेख यांच्या मार्फत दिलं जाईल 4थ्या क्रमांकासाठी. आणि हे धनादेश 25,000 रुपयाचा आणि आकर्षक ट्रॉफी. सेकंड रनर अप टीम तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. ते या सीझन मध्ये प्रथमच ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि तिसरा क्रमांक पटकावले ती आहे RD11 दुर्योधन वाघ अँड रवींद्र गवारी फ्रॉम टीम. ललित पवार कॅप्टन अँड ऑल टीम आपण यायचं आहे. त्यानंतर स्वर्गीय हाजी युनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक. कॉन्ग्रॅच्युलेशन ललित पवार अँड ऑल टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन दुर्योधन वाघ. कॉन्ग्रॅच्युलेशन रवींद्र गोवारी अँड ऑल टीम. ललित भवर आपण थांबायचं आहे. पहिल्यांदाच आपण पार्टिसिपेट झालात खरं तर KPL मध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलात. 16 मधून आपण तिसरा क्रमांक पटकावलेला काय वाटते? खूप चांगली कामगिरी म्हणता येईल. हो खूपच छान वाटतंय. पण ते कुठे चूक झाली खरं तर? आपण जे पराभूत झाला सेमीफायनलमध्ये कुठे चूक झाली? कारण आमचा थोडा स्कोर कमी झाला आणि बॉलिंग वगैरे चांगली पण फिल्डिंग जरा आमची जाम कमजोर पडली जास्तीत जास्त. कसं वाटलं खेळताना KPL मध्ये? कारण प्रत्येक प्लेयर्सला खेळाडूला वाटत असतं नागली ते चिचुरे आपल्याला KPL मध्ये खेळण्याची संधी मिळावी आणि ती संधी तुम्हाला मिळाली. हो खूपच छानच वाटते आणि प्रत्येकाला KPL खेळण्यासाठी तर संधी आम्हाला खेळण्यासाठी संधी मिळते हीच मोठी गोष्ट आहे. सो वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट अँड नेक्स्ट KPL. रनर अप टीम आहे. एकदा चॅम्पियन सुद्धा झाली, यावेळेस रनर अप झाली. थोडंसं मागे पडली मात्र जबरदस्त परफॉर्मन्स तो आहे मामा भांजा टीम. प्रदीप गुप्ता अँड राहुल गुप्ता फ्रॉम टीम मामा भांजे. कॅप्टन अमित कामनकर अँड ऑल टीम. हे धनादेश आपण बघू शकतो 50,000 रुपयाचा हा धनादेश. आणि स्वर्गीय हाजी युनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये. मामा भांजे इज अ रनर अप. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ आपण पाहतोय. यापूर्वी एका स्पर्धेमध्ये विजेता राहिलेला आहे संघ आहे, चॅम्पियन राहिलेला संघ आहे. यावेळेला मात्र रनअप राहिला.
ह्यानंतर महत्त्वपूर्ण पारितोषिक आम्ही देणार आहोत ते म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. त्या अगोदर आणखीन एक सन्मान बाकी होता की आपले जे डॉक्टर्स आहेत सोम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांचा आपण सत्कार करणं बाकी आहे. विनंती असेल डॉक्टर आपण नरेंद्र भारती आणि इतर तुमचे जे साथीदार आहेत आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपला सुद्धा सत्कार केला जाईल. मॅन ऑफ द सिरीज देण्याच्या अगोदर महत्त्वपूर्ण हा सत्कार तुमचा केला जाईल, कारण 5 दिवस अतिशय चांगली व्यवस्था तुम्ही पुरवलेली आहे. इतर सर्व डॉक्टरचा आपण सन्मान केलेला आहे. प्लीज डॉक्टर आपण असाल तर यायचं आहे. MBBS डॉक्टर नरेंद्र भारती. महत्वाचं बक्षीस देण्या अगोदर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि हा महत्त्वपूर्ण सत्कार आपण डॉक्टरांचा करतो. त्यांनी अगदी चांगली सेवा पुरवलेली आहे या KPL साठी. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सर्वांनी. जोरदार टाळी वाजवूया डॉक्टरांसाठी. डॉक्टरांचं क्लिनिक मोठं असतंय. डॉक्टर आपण थांबायचं आहे, आपलं थोडंसं मनोगत घेतलं जाईल. मात्र ग्राउंडमध्ये तुम्ही एक छोटं क्लिनिक लावलं. 5 दिवस या ठिकाणी तुम्ही ही स्पर्धा बघितली. आपने देखा बहुत अच्छा टूर्नामेंट देखा. कैसा लगा टूर्नामेंट आपको? सर मैंने मैच को बहुत एंजॉय किया और लगातार मैंने यहाँ पे 5 दिन अपनी ड्यूटी दी. मैं शुभम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल से हूँ. वहीं पे मैं एज ए चिकित्सक वहाँ पे सेवा दे रहा हूँ और मेरा ये बहुत सौभाग्य है कि मैं यहाँ पे अपना एज ए प्रोफेशन डॉक्टर के रूप में अपना सेवा दिया. इसके लिए आप लोगों के लिए और कॉमन क्रिकेट एसोसिएशन के प्रत्येक मेंबर को बहुत बहुत धन्यवाद, दिल से धन्यवाद करता हूँ. पहले ऐसा आपका टेम्परेरी क्लिनिक किसी ग्राउंड पे आपने कभी किया था? हाँ सर, मैंने एक छोटा सा सिटी से हूँ मैं. मैंने वहाँ पे एज ए डॉक्टर मैंने प्रैक्टिस किया था गोरखपुर में सर. यस, थैंक यू सो मच. आपने बहुत बहुत अच्छी सेवाएं यहाँ पर 5 दिन में दी. आपके लिए बहुत बहुत धन्यवाद सभी हमारे कॉमन क्रिकेट एसोसिएशन तरफे. मॅन ऑफ द सिरीज मी विनंती करतोय मॅन ऑफ द सिरीजची ही चावी वितरित केली जाईल आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण या. सर्व मान्यवर त्यांचे शुभ हस्ते ही मॅन ऑफ द सिरीजची जी TBS ज्युपिटर आहे ती TBS ज्युपिटरची चावी सुपूर्द केली जाईल. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने या सीझनमध्ये एकूण 6 सामने खेळले, 8 षटकं टाकली, 23 निर्धाव चेंडू, 79 धावा देत असताना 11 गडी बाद केल्या आणि बॅटिंगमध्ये जर बघितलं तर त्या खेळाडूने जवळजवळ 45 चेंडूमध्ये 98 धावा ठोकल्या, 2 चौकार आणि 11 षटकार. स्ट्राईक रन रेट 217.8 आणि बॉलिंगमध्ये इकॉनॉमिक जर आपण बघितलं तर 9.88. अशा प्रकारे जवळजवळ 224 खेळाडूंपैकी एक खेळाडू जो मालिकावीर ठरतोय 20-25चा तो आहे ज्याने 98 धावा कुठल्या आणि 11 गडी बाद केलेला आहेत. तो आहे खेळाडू, एकच नाव येते असं वाटतं. अजून नावं यायला पाहिजे. खरं तर अजून नाव यायला पाहिजे, फक्त भावेशच नाव येते. कारण
वन साइड कामगिरी ज्याने केलेली आहे तो आहे स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमचा भावेश ठाकरे इज द मॅन ऑफ द सिरीज. लेफ्ट हँडर बॅटर अँड लेफ्ट अकरा षटका ठोकलेले आहेत. हे ट्रॉफी आणि त्यानंतर ही ज्युपिटर TVS ज्युपिटरची चावी ही जी बाईक स्कूटी आहे ही स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री मनोजजी भगत, माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेली ही बाईक आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते ही चावी सुपूर्द केली जाते, वितरित केली जाते आहे. नागलेगाव मध्ये पहिल्यांदा बाईकचा मानकरी ठरतोय तो भावेश ठाकरे. गाडीवर बसून गाडी चालू करायची. भावेश आपण थांबायचंय, भावेश आपण थांबायचंय. भावेश प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट, प्लेयर ऑफ दी प्रीमियर लीग. भावेश कसं वाटतंय? कारण मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ दी लीग, प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट झालेलं आहे. खूप छान वाटतंय, मन भरून आलंय माझं आज. असं वाटलं होतं की आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळेल? मी सिरीजसाठी नव्हतो केलं, मी माझी टीमसाठी गेलो होतो आणि मला आपोआप आणि टीमसाठी खेळता मला सिरीज पण भेटली. आणि इमूबाईचे खूप खूप आभार आहे का मला रिटर्न प्लेअर घेतला आणि त्यांच्यामुळेच मला आज या सिरीज भेटली. भावेश तुमचा संघ चॅम्पियन ठरला हे महत्त्वाचं वाटतंय की जो सिरीज जो पारदर्शी पटकावला हे महत्त्वाचं वाटतंय? चॅम्पियन झालं हे महत्त्वाचं वाटतंय. क्या बात आहे. मास्टर सचिन तेंडुलकरना जेव्हा विचारलं जायचं ना तेव्हा त्यांच्याकडनं हेच उत्तर असायचं, संघाचा विजय पहिल्यांदा, त्यानंतर माझं पारितोषिक. तर हा म्हणतो भावेश ज्याने खरं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक पटकावलं. भावेश अजून काय बोलायचं आहे? येस, कारण की माझ्या महेंद्र स्पोर्टमधून मी केलं होतं, त्याच्यानंतर मग TRमध्ये गेलो आणि सर्व पोरांनी मला बोललं का तू काहीतरी करून दाखव आणि सर्व पोरांचा पाठिंबा आहे, याच्यामुळे मी आज इथे सिरीज मारलेली आहे. आज खरं तर तुमच्या संघामध्ये सुद्धा उत्साह असेल आणि विशेष म्हणजे नागले गावामध्ये सुद्धा जल्लोष असेल. हो, आणि रितेश भाऊंचं पण त्यांचा पाठिंबा आहे म्हणून मी आज पुढे आलोय. सो हा होता भावेश याने खरं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब पटकावला आणि खास करून 125 ज्युपिटर ही बाईकसुद्धा स्कूटी पटकावली. विशेष अभिनंदन. बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट आणि नेक्स्ट KPL. यस, विराजमान व्हायचं आहे आपल्या या ज्युपिटर स्कूटीवर TVS 125 जी स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री मनोज भाई भगत यांना, माननीय श्री कमलाकर बिस्तूर जाधव यांच्याकडून स्पॉन्सर्स झालेली आहे. ही आकर्षक स्कूटी सर्व मान्यवर आणि ही आकर्षक मॅन ऑफ द सिरीज KPL सीझन 5 चा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय भावेश ठाकरे. भावेश ठाकरे इज द मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज भावेश ठाकरे अगदी खुश असेल, त्यांचे ऑनर सुद्धा भरपूर खुश आहेत. ऑनरच्या जोडीला सुद्धा फोटो काढला जातोय. नक्कीच स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. भावेशचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. इम्रान शेख याचं, त्याच्या टीमने जो परफॉर्मन्स आज दाखवलेला आहे. येस, आपण आतापर्यंत सर्व पारितोषिक दिलेले आहे, परंतु चॅम्पियन हे पारितोषिक द्यायचं आहे. चॅम्पियनचं पारितोषिक देण्या अगोदर येस, आमच्या मान्यवरांना पुन्हा विनंती असणार आहे की आपण पुन्हा एकदा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे.
एक आणखीन महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अद्याप ही चॅम्पियन पारितोषिक द्यायचं बाकी आहे. आणि जसं KPL आजचा अंतिम दिवस, बक्षीस समारंभ अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि KCAचे जी आमची पूर्ण कमिटी आहे त्यांनी पुढची जी KPLची तारीख आहे ती तारीख आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. सीझन 6 मध्ये 2026 मध्ये ही स्पर्धा 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होताना आपल्याला दिसेल. KPLची स्पर्धा 11 ते 15 फेब्रुवारी 2026 मध्ये. मी विनंती करतोय नक्कीच ते आपण चेक केलं जाईल. आणि विनंती असेल, ही स्पर्धा ज्यांनी स्पॉन्सर्स केली हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे, SS चिंटेबाजेस टीम 94 यांचं खूप खूप आभारी असेल. मात्र पहिलं पारितोषिक देण्या अगोदर विनंती करतोय हजरतभाई शेख यांना की ही स्पर्धा आपण पूर्ण 5 दिवस पूर्ण केली, मात्र 2 महिन्याची ही आपली मेहनत होती आणि त्यामध्ये त्याचे मागचे हिरो आणखीन काय घडलं याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. प्रथम तर सर्वांना गुड इव्हनिंग. आणि मी काय जास्त बोलणार नाही आहे, 2च शब्द बोलीन या स्पर्धेबद्दल किंवा जमलेल्या सर्व प्रेक्षकाबद्दल, खेळाडूंबद्दल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांबद्दल. KPL ही संकल्पना आम्ही 2021 पासून चालवतो आहे आणि एवढा चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत भेटलेला आहे. आणि ह्याच्या मागचा श्रेय मी KCA कमिटीला देतो की त्यांनी ही कंटिन्यू 5 वर्ष एवढी, मला वाटतं की स्टार्टिंगला 215 मुलं होती, त्याच्यानंतर 300 झाली, आता 550 मुलं झालेत त्यांच्या अंडरमध्ये रजिस्टर्ड. त्यांनी ही 5 वर्ष ही असोसिएशन सांभाळली. ही सर्वात मोठी एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. प्रथम तर त्यांना मी धन्यवाद बोलून की त्यांनी ही असोसिएशन सांभाळून सर्व मुलांना एकत्र करून ठेवलेलं आहे. त्यांच्यासाठी प्रथम मी धन्यवाद बोलेन सर्व प्लेयरांच्या बिहाफमध्ये आणि सर्व खेळाडूंच्या बिहाफमध्ये. आणि त्यानंतर ही KPL स्पर्धा जेव्हा मी अनाऊन्स केली त्यावेळेस ज्या संघांनी 16 संघांनी या संघ मालकांनी आपले संघ रजिस्टर केले आणि ते 16 संघ मालकांनी एकदम मन भरून येण्यासारखी गोष्ट आहे. सांगायला असं बरं वाटत नाही, पण सांगतोय की त्यांनी दिल खुश म्हणजे सर्व त्याग करून आपलं काम धंदा ऑफिस सर्व त्याग करून हे 16 संघामध्ये त्यांनी 15-15, 14 जे प्लेयर्स आले त्यांना घेऊन त्यांच्या मागे वेळ घालवला, त्यांना ट्रेन केलं, त्यांना खेळवलं. मला आज जे जिंकले संघ त्याच्याबद्दल जास्त आनंद आहेच, पण त्याच्याच बरोबर जी मी अख्खा वर्ष आम्ही जी पोरं सांभाळतो त्या क्रिकेटचाच विजय झालेला आहे. त्या दोन्ही संघामध्ये बघा तर मी जो आमचा जो एक टीम 94 जो संघ आहे, आम्ही बरेच पोरं त्याच्यामध्ये खेळवतो, प्लेयर्स खेळवतो, घडवत असतो. त्याच आता बघितलं तर एक तुम्ही नोटीस केलं मला नाही माहिती, या 16 संघामध्ये टीम 94चे 11 ते 12 आयकॉन्स आहेत. त्यांनी एवढं चांगलं खेळ दाखवलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं मला एक कौतुक करायला वाटतं की त्यांचा जो एक खेळ सुधारलेला आहे. पोरं पुढे येतात. ह्यावर्षी पण मला वाटते आता 4-5 मुलं अशी आलेत की त्यांच्यावर आमचा फोकस आहे. आमच्यासारखे अदर्स जे आहेत संघमालक त्यांनी पण त्यांच्यावर फोकस करा, कारण आता माझ्याकडे कमीत कमी 38 नावं आहेत प्लेयरांची टीम 94मध्ये. किती 38 कामन ते चिंचोटी, तर त्याच्यात 11च पोरं खेळतात. तर तुम्ही पण थोडा पुढे या. गावाचं आहे कामन ते चिंचोटी, एकच गाव आहे, एक गावच खेळतोय आपला. तर तुम्ही त्या पोरांना प्रोत्साहन द्या, त्यांना खेळवा, स्पोर्ट द्या. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय की जी मुलं क्रिकेट खेळतात त्यांनी फक्त क्रिकेटवर फोकस करून चालणार नाही आहे. त्यांनी आपला शिक्षण बघा, त्यांनी आपली नोकरी बघा, त्यांनी आपले परिवार बघा आणि सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी आपला मम्मी डॅडी आई वडील त्यांना तुम्ही थोडा सपोर्ट करा प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांना दुखून कुठलीही गोष्ट करू नका, नाहीतर आयुष्यात कधीच सक्सेस होणार नाही आहेत, तुम्ही लक्षात घ्या. तर एकच शॉर्टकटमध्ये सांगतो की ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, सहकार्य केलं आणि जे संघ मालक होते त्यांचा मी आभारी आहे, या सर्व खेळाडूंचा आभारी आहे, जमलेल्या सर्व पाहुण्यांचा आभारी आहे. एवढे 2 शब्द मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगला मनोगत आपण व्यक्त केलेला आहे आणि अगदी बारकाईनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यावर
त्यांनी खरं पॉईंट फोकस केलेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे. एक आणखीन माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की जशी टीम 94 आपण एक मध्ये संघ खेळण्यासाठी जातोय आणि आता अनाउन्समेंट केलेली आहे डॉक्टर प्रकाश देवलेकर याने की एसके स्पोर्ट टीमसुद्धा एक टीममध्ये जे उरलेले जे खेळाडू आहेत त्यांना घेऊन ते नक्कीच आणखीन एक नवीन टीम बनवते. मध्ये एक टीममध्ये आपल्या कामाच्या 2 टीम आपल्याला खेळताना दिसतील. विनंती आहे आभार प्रदर्शन आणि केसी कमिटीचे एखादे मेंबर सचिव या आपण देवेंद्र भोसकर आहे तर सचिव अंकित पाटील आपण आभार प्रदर्शन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर विनिंग टीमचे कॉंग्रॅच्युलेशन्स आणि रनर्सअप टीमचे थोडं हार्ड लक. नेक्स्ट टाईम थोडी अजून तयारी करा. जास्त काय बोलत नाही, फक्त कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट ही आपण KPL बघतो, त्यामागे खरंच आमची तर मेहनत आहेच, पण आम्ही जे पण हजरत भाई असो संजय भाई असो यांना जे पण सजेशन देतो की भाई असं करायला पाहिजे, भाई तसं करायला पाहिजे, ते कधीच नाही बोलत नाही. ते प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभे राहतात आणि सांगतात की तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि खरोखरच भाई तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही खरोखर आपण अशा पद्धतीने अजून टुर्नामेंट अजून आपण चांगल्या करण्याचा प्रयत्न करू. आणि याच्यातूनच आपण बघतो की मोठे मोठे खेळाडू आपण होतातच, पण आम्हाला राहिल अन्सारी असो, अतुल ठाकरे असो, तन्मय पाटील असो आणि खरोखर हे खेळाडू आम्हाला KPLमधूनच भेटले. कारण अकबर आणि ॲपिदा तर होतेच खेळाडू, पण जेव्हा पूर्ण पालघर डिस्ट्रिक्टची एक टीम आपली मुरबाडला का वाड्याला गेली होती, त्याच्यामध्ये आपला राहिल होता. त्याच्यात बघून आम्हाला खरोखर आनंद झाला का आपल्या परिसरातला एक खेळाडू पूर्ण पालघर जिल्ह्याचे टॉप 11 होता, त्याच्यामध्ये आपला राहिल होता. कारण ही आपण वटवृक्ष लावलेलं आहे आणि तो असंच मोठं होत राहील. तुमच्यामुळेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. आमची कॉमन क्रिकेट असोसिएशन नेहमी तत्पर राहील अशी चांगली टुर्नामेंट ठेवण्यासाठी. बस, थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण चॅम्पियन टीम, ज्या टीमने खरोखरच 3 वर्ष वाट बघितली आणि ती आहे इम्रान शेख फॅम टीम स्ट्रॉंग स्ट्रायकर चॅम्पियन. ही आकर्षक ट्रॉफी रामचंद्र किशोरीलाल गुप्ता शेख फ्रॉम टीम स्ट्रॉंग स्ट्रायकर. हा 1 लाख रुपयाचा धनादेश, त्यानंतर स्वर्गीय हाजी इनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 30,000 रुपये. ही रोटेशनल ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे माननीय श्री रामचंद्र किशोरीलाल गुप्ता उर्फ छोट्या भैया यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक रोटेशनल ट्रॉफी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. स्ट्रॉंग स्ट्रायकर या टीमला त्याचे कॅप्टन आणि पूर्ण सदस्य आहेत. अप्रतिम जबरदस्त कामगिरी स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमने केली यावर्षी. जे स्वप्न होतं स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमचं, जे स्वप्न होतं इम्रान शेख याचं, ते या वर्षामध्ये पूर्ण होताना दिसलंय. आणि हा बकरा सुद्धा दिला जातोय चॅम्पियन बनल्याबद्दल स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमला जो स्पॉन्सर झालेला आहे. वसीमजी शेख यांच्याकडून हा बकरा दिला जाईल स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमला. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन स्ट्रॉंग स्ट्रायकर टीम.
ही आतषबाजी KPL सीझन 5 या ठिकाणी आपण बघतोय 5व्या पर्वाची समाप्ती होताना दिसते. चॅम्पियन टीम आपल्या ट्रॉफीच्या जोडीला रोख रक्कम 1,00,000 रुपये हे त्यानंतर 30,000 रुपयाचं पारितोषिक असलमबाई शेख यांच्याकडून, आकर्षक ट्रॉफी SH एंटरप्राइजेस यांच्याकडून आणि ही रोटेशनल ट्रॉफी मांडेश्री रामचंद्र किशोरीलाल गुप्ता आपले सर्वांचे लाडके छोट्या भैया यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक ट्रॉफी चॅम्पियन टीम साठी. भावेश ठाकरे या आकर्षक TVS ज्युपिटर जी स्पॉन्सर्स केलेले आहे. मनोज जी भगत, कमलाकर बिस्तूर जाधव, अभिनंदन अभिनंदन सर्वांचं अभिनंदन. विजेता संघ सर्व खेळाडू ज्यांना पारितोषिक मिळाली अभिनंदन. सर्व इधर दिखा, इधर कर खत्म करता हूँ. थैंक यू. चॅम्पियन टीम स्ट्रॉम स्ट्रायकर बघितलं आपण KPL सीझन 5 काबन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट अँड SH एंटरप्राइजेस सज्जदभाई शेख, संजयभाई म्हात्रे टीम 94 प्रेझेंट स्पॉन्सर्स ही स्पर्धा बघितली आहे. 5 दिवस लगातार चालणारी ही स्पर्धा होती ज्याचा चॅम्पियन ठरला आहे तो स्ट्रॉम स्ट्रायकर रनअप राहिला मामा भांजे ही टीम. आणि ज्या सर्वांनी सहकार्य केलं सर्वांचा आभार मानून या ठिकाणी हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम समाप्त झाला आहे अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.